नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रयजननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता। अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः किम अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः। तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानी यांची ही स्थिती भ्रंशे मार्ग सांडोनी अनारीसे चालत देखो। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या कर्मयोगाचं अर्थात तिसऱ्या अध्यायाचं आपण चिंतन करत आहोत। मानव मात्राच्या अंतःकरणामध्ये रागद्वेष विराजमान असतात। ज्या विषयाविषयी आपल्याला प्रेम असतं त्या अनुकूल विषयाच्या प्रीतीला शास्त्रीय भाषेमध्ये राग असं म्हणतात आणि ज्या विषयाच्या बाबतीमध्ये अप्रियत्वाची प्रतिकूलतेची भावना असते त्याविषयी असणारा तिटकारा याला शास्त्रीय भाषेमध्ये द्वेष असं म्हणतात। या रागद्वेषाचं दुसरं नाव काम आणि क्रोध असं आहे। मनुष्याची जी काही प्रवृत्ती निर्माण होते त्याला कारण राग आणि द्वेष आहे। कोणत्याही इंद्रियाचा विषय त्या त्या इंद्रियाला जेव्हा आवडतो तेव्हा तो अनुकूल असावा तर आवडतो, प्रतिकूल असावा तर त्याचा त्याग होतो। पण या बाबतीमध्ये आपल्या अंतःकरणातला राग द्वेष प्रमाण मानता येत नाही। कारण शास्त्राने जे इष्ट सांगितलं ते जर आपल्याला प्रतिकूल वाटलं तर त्याचं आपण ग्रहण करत नाही आणि शास्त्राने एखादी गोष्ट अनिष्ट म्हणून सांगितली पण जर ती आपल्याला अनुकूल वाटत असेल तर मनुष्य त्याचा स्वीकार केल्याशिवाय राहत नाही। याचा अर्थ आपल्या अंतःकरणातला रागद्वेष आपल्या कल्याणासाठी प्रमाण मानता येत नाही। म्हणून शास्त्राने जे सांगितलं ते प्रमाण करायचं असेल तर आपल्याला आपल्या रागद्वेषाच्या वश होता कामा नये। शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्य ही तृण मानावे, जे घे म्हणितली या न म्हणावे, विषही विरू। या बाबतीमध्ये शास्त्र प्रमाण आहे। तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्ये व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि। भगवान स्पष्ट म्हणतात 16व्या अध्यायामध्ये की अर्जुना करणीय किंवा अकरणीय काय या बाबतीमध्ये आपलं अंतःकरणातला रागद्वेष प्रमाण नाही, शास्त्र प्रमाण आहे। आणि एखादी गोष्ट शास्त्र प्रमाणाच्या प्रामाण्याने सिद्ध झाली आणि जर त्याच्यासाठी आपला राग किंवा द्वेष प्रतिकूल किंवा आडवा येत असेल तर रागद्वेषाच्या ताब्यात जाऊ नये। न जाता परमार्थ मार्गामध्ये मार्गक्रमणा करावी। म्हणे मग रागद्वेषाला वश झालं तर काय होईल? ते आपले परमार्थ मार्गाचे लुटारू आहेत, ते परमार्थ मार्गावर साधकाला अग्रेसर होऊ देत नाही। म्हणून कधीही शास्त्र प्रमाण फार महत्त्वाचं आहे, त्यामध्ये आपलं अंतःकरण प्रमाण नाही। बऱ्याचदा शास्त्रातल्या गोष्टी इष्टच असतात, संत वाङ्मयातली प्रमाणं इष्टच असतात, म्हणे मग त्याप्रमाणे वागत का नाही? त्याचं कारण रागद्वेष आहे। संतांनी जरी आपल्याला एखादी गोष्ट इष्ट म्हणून सांगितली, खरं बोलावं हे इष्ट आहे की नाही, पण माणसं म्हणतात खरं बोललं तर व्यवहारच होत नाही, आपल्याला फायदा होणार नाही। मग फायद्यासाठी व्यावहारिक लाभासाठी मनुष्य संत वाङ्मयातलं सत्य बोलावं या वचनाचा द्वेष करून आपल्या स्वतःच्या मनाप्रमाणे वागतो, परिणाम त्याची हानी होते आहे। म्हणून रागद्वेषाला प्रमाण न मानता तयोर्न वशमागच्छेत तौह्यस्य परिपंथिनो। भगवान म्हणतात रागद्वेषाला वश न होता आपण शास्त्र प्रमाणाला किंवा आपल्या पुरुषार्थाला प्रमाण मानून प्रयत्नाला सार्थकत्व द्यावं। मग या बाबतीमध्ये आता कर्मच करायचं असेल ना, रागद्वेषाला वश व्हायचं नाही। मग जर कर्मच करायचं असेल मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्य, सर्व प्रकारची कर्म करावी, तर मग अत्यंत कठीण असणारं युद्ध कर्म केल्यापेक्षा भिक्षाटन नावाचं सुलभ कर्म केल्यामध्ये वाईट काय आहे? भगवान म्हणतात तसं नाही ना अर्जुना, तू क्षत्रिय आहे आणि क्षत्रियाने भिक्षा मागणं हा त्याचा स्वधर्म नाही परधर्म आहे। साधकाने भिक्षा मागणं हा साधकाचा स्वधर्म आहे। क्षत्रियाने युद्ध करणं हा त्याचा स्वधर्म आहे।
म्हणून दुसऱ्याचा धर्म पाहिला आणि आपण जर आपला सोडला तर हानी आहे. मी काल उदाहरण वाचलं, एखादा व्यक्ती वाहतूक नियंत्रण करत असेल, ज्याला आपण ट्रॅफिक पोलीस असं म्हणतो, तो वाहतूक नियंत्रण करत असेल आणि कल्पना करा चुकून एखादा व्यक्ती सायकलवरून चौकामध्ये पडला, त्याने आपलं काम दिलं सोडून. त्याचं काम काय आहे? वाहतूक नियंत्रण करणं हे त्याचं काम आहे. हा त्याचा स्वधर्म आहे. त्याने त्याचा स्वधर्म दिला सोडून आणि जो सायकलीवरून व्यक्ती पडला त्याला उचलून दवाखान्यात घेऊन जावं लागला, तर काय होईल? सायकलवर पडलेला तरी व्यक्ती थोडासा किरकोळ जखमी होता, तो गेल्यानंतर पाठीमागं 10 अपघात होतील. म्हणजे स्वधर्म जर सोडला आणि दुसऱ्याच्या धर्माचं अनुसरण केलं तर त्याची हानी होईल. कायदा त्याला दंड करेल, कारण तो जागेवर राहिला नाही म्हणून. बरेच लोक जागेवर राहत नाही ना, जागेवर नसेल तर दंड होऊ शकतो. दुसरं एखादं उदाहरण आहे, एखादा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहे आणि त्या डॉक्टरांनीसुद्धा वाहतूक नियंत्रण, आता पोलीस निघून गेला आहे, थोडंसं आपण ते काम करू असं म्हणून जर तो निघून गेला तर मागं ज्यांना अत्यावश्यक उपचाराची गरज आहे अशा अनेक रुग्ण दगावतील की नाही. म्हणून ज्याच्या वाट्याला जे कर्म आलं तेच त्याने केलं पाहिजे. या बाबतीमध्ये परधर्माचा स्वीकार करता कामा नाही. नाही हो म्हणे आमचं कर्म फार कठीण आहे, जरी असेल तरी श्रेयांसो धर्म विगुण परधर्मात स्वनुष्ठितात सो अनुष्ठितात. संधी झाली बरं त्याची. स्वनुष्ठितात, दुसऱ्याचा धर्म अनुसरण करण्याकरता अत्यंत चांगला आहे. देखता किर बरवा, ज्ञानोबा म्हणतात दिसायला फार चांगला आहे तो, किंवा आचरण करतानाही चांगला आहे, आणि आपला मात्र दिसायलाही कठीण, आचरण करायलाही कठीण. पण पारलौकिक हिताचा जर विचार केला तर स्वधर्म हा आपला सुखकर असणारा सखा आहे. म्हणून जरी काही अंगामध्ये न्यून असेल किंवा त्यामध्ये काठिण्य असेल तरी स्वधर्मच आपला श्रेयस्कर आहे, त्याचंच अनुसरण करावं. स्वधर्माचं अनुकरण करता करता मृत्यू आला तरी चांगला आहे. स्वधर्मे निधनम श्रेयः, पण परधर्मामध्ये जगणंसुद्धा चांगलं नाही. परधर्म म्हणजे एकतर जो आपल्याला परंपरेने धर्म आला त्याचंच मरावं. दुसऱ्या धर्मामध्ये गेला तर तिथे काही संस्कार वगैरे काय होणार नाही. पिंडदान कोण करणार आहे? समजा एखाद्याने हिंदू धर्म सोडला आणि दुसऱ्या धर्मामध्ये गेला तर त्याला परंपरेनं या परंपरेतला तर्पण पिंडदान कोण करणार आहे? भयावच आहे की नाही. आणि दुसऱ्या धर्मातले भलतेच संस्कार असतील ते याला लागू होणार नाही. ज्ञानोबाने एक उदाहरण दिलं आहे, थोडंसं गमतीचं उदाहरण आहे. आता तिथलंच उदाहरण आहे म्हणून सांगण्याचा प्रयत्न. ब्राह्मण पान माशा लागी भुलला, ब्राह्मण पान बुडारी गाला, की तेतही पावला नास्तिक वाद. कोणीतरी म्हणे ब्राह्मण आणि त्याला माशाचा मोह निर्माण झाला श्रावण संपल्यावर. श्रावणात कोणालाच होत नाही तो भाग. श्रावणात सगळे असतील. भगवान शंकराला वाटतं एवढी संख्या भक्तांची कसं काय वाढली श्रावणामध्ये. श्रावण संपला, भगवान शंकर एकटेच, भक्तच गायब सगळे, असं होतं की नाही. माशा लागी भुलला, पण आता ब्राह्मणत्व असल्यामुळे आपल्याला मासे तर काही पकडता येत नाही. मग त्याने विचार केला जानवं काढून टाकू. जे कोळी आहे त्यांच्या धर्मात आपण जाऊ. माशा लागी भुलला, ब्राह्मण पान बुडारी गाला. ते पानबुडे म्हणजे हे कोळी लोक, त्यांच्यामध्ये गेला तर ते चाणाक्ष होते. त्याने नाही 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 असला अर्धवट माणूस आपल्याला नाही चालणार बुवा, कारण याचा जन्मच आपल्या झाला नाही ना. मग काय झालं? ते तर हे पावला नास्तिक वाद, असला आपल्याला व्यक्ती चालणार नाही. जानवत वाढल्यामुळे ब्राह्मणत्व गेलं आणि तेही लोक त्याला घेणार नाही जातीमध्ये. म्हणजे तो या इथूनही अंचावाला तिथूनही अंतरला, तसं आपलं होऊ नये. म्हणून स्वधर्मामध्ये राहणं चांगलं हा एक अर्थ. आणि आपल्या वाट्याला कर्म जे आलं वर्ण आणि आश्रमानुसार जे विहित कर्म त्याला म्हणतात स्वधर्म. आणि त्याचं अनुकरण करता करता मृत्यू आला तरी चांगला, पण दुसऱ्याच्या वर्णामध्ये आणि दुसऱ्याच्या आश्रमाला असणारी कर्म ती मात्र कधीच करू नये. हे शास्त्राने सनातन धर्माने केलेली व्यवस्था आहे बघा. ही समाज व्यवस्था आहे. आणि जोपर्यंत ही वर्ण आश्रम व्यवस्था, याला चातुर्वर्ण्य व्यवस्था असं म्हणतात, ही जोपर्यंत सुचारू स्वरूपामध्ये विद्यमान होती तोपर्यंत सगळ्या देशाची उन्नत अवस्था आहे. आता वर्ण आणि आश्रमाचा पूर्ण संकर कालाच्या ओघामध्ये म्हणा किंवा शास्त्रावर असणारा पूर्वग्रह दूषित भाव निर्माण झाल्यामुळे वर्ण आणि आश्रमाची व्यवस्था
बऱ्याच प्रमाणामध्ये विस्कळीत झाल्यामुळे आज समाजाची प्रगती नाही आणि देशाची प्रगती नाही. समाज व्यवस्थाही पांगलेली आहे. वर्ण आणि आश्रमानुसार बरोबर व्यवस्था होती बघा. सगळी व्यापार करावा वैश्याने, सेवा पुरवठा करावा शूद्र वर्गाने, देशाचं रक्षण करावं क्षत्रियाने आणि सगळ्या लोकांना ज्ञान द्यावं ब्रह्मवर्गाने. ही सगळी व्यवस्था होती. आता झालं काय, ज्याची योग्यता नाही ते पिढी घडवतात. त्याच्यामुळं तेच कसे तरी काठावर पास झालेले आहे. विद्यार्थ्याकडून टॉपर व्हावं अशी अपेक्षा कशी काय करता येईल. म्हणून ती व्यवस्था विस्कळीत झाली. तो भाग सोडून द्या. स काले नेह महता योगो नष्ट हा परंतप. वर्ण आणि आश्रमानुसार ज्याने त्याने तीच कर्म केली पाहिजे. परधर्म अत्यंत भयावह आहे. माझ्या बोलण्याचा विपर्यास करू नका बरं. त्यातला अर्थ गांभीर्य फार महत्त्वाचं आहे. ते लक्षात आलं तर लक्षात येईल, नाहीतर नाही आहे. म्हणून आपल्याकडे वर्ण आणि आश्रम व्यवस्था कर्माकरता आहे, भक्ती करता नाही आहे. भक्ती करता यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. भक्ती करण्यासाठी वर्ण आश्रमातला भेद मान्य नाही आहे. सगळे येऊ शकतात. अपिचेत सुद्वराचारो भजते मामनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थितो ही सहा. म्हणजे भक्तीसाठी सर्वांचा स्वीकार आहे, पण कर्ममार्गासाठी मात्र वर्ण आणि आश्रमाची व्यवस्था जशास तशी आहे तिचा स्वीकार केला पाहिजे. हे त्यातलं तात्पर्य लक्षात आलं पाहिजे. म्हणून वेदाने किंवा स्मृतिशास्त्राने जो काही वर्ण आणि आश्रमाचा भेद केला तो कर्मासाठी केलेला आहे, भक्तीसाठी नाही. म्हणून तुकोबारायांचं प्रमाण आहे, वर्ण अभिमानी कोण झाले पावन ऐसे द्या सांगून मज पाशी. याही वाक्याचा अर्थ काय होतो, तात्पर्य कर्माच्या बाबतीमध्ये वर्ण आणि आश्रमच आहे, पण भक्तीच्या बाबतीमध्ये अभिमान नाही. कोण पावन झाला आहे, भक्तीने सगळे पावन होतात. भक्तीचा अधिकार सर्वाधिकार सेव्य आहे. ज्ञानाचाही अधिकार सर्वांनाच आहे, सर्वांना. पण केव्हा निष्काम कर्माने अंतःकरण शुद्धी झाली, उपासनेनं चित्त स्थिर झालं, मग ज्ञानाचा अधिकार सर्वांना आहे. म्हणून आपल्याकडे जर आपण पाहिलं तर सर्व महापुरुषांना ज्ञान आहे. ज्ञानोबाराय जेव्हा आळंदीकरांच्या त्रासाला उबगले, बस आता जगाला आपलं तोंड दाखवायचंच नाही, कारण आपलं दर्शन झालं की नापशकून वाटतो की नाही, मग आता घराच्या बाहेर पडायचं नाही. आणि झोपडीमध्ये जाऊन ताटी लावून बसले की नाही, या प्रसंगाला निराश झालेल्या किंवा उदास झालेल्या ज्ञानाला किंवा ज्ञानोबारायांना जागृत करण्याचं काम आईसाहेब मुक्ताई करतात. ज्या अर्थी त्या ज्ञानोबारायांना जागृती देऊ शकतात, याचा अर्थ त्याही ज्ञानीच आहे ना. म्हणून स्त्रियांनाही त्या काळात अधिकार होताच की ज्ञानाचा. किंवा आपण परंपरेनं पाहिलं तर सगळे प्रमाण आपल्याला आठवतात. फक्त त्या बोलण्याचा किंवा वाक्याचा तात्पर्य अर्थ लक्षात आला पाहिजे. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह असं भगवंतांनी प्रतिपादन केल्यानंतर भक्तराज अर्जुन म्हणतात, देवा तुम्ही जे सांगितलं ना ते सगळं मला कळालं, हे सगळं केलं मी अपरिसेले, तरी आता पुशेन काही आपुले अपेक्षित. पण माझ्या मनामध्ये काही इच्छित भाव आहे, तो मी आपणाला विचारतो, आपण त्याचं मला उत्तर द्यावं. आता या प्रश्नाची किंवा पार्श्वभूमिका काय आहे, याची भूमिका अशी आहे की मनुष्याने रागद्वेषाला वश होऊ नये. पाठीमागे सुद्धा अनर्थ परंपरेला किंवा एखादा व्यक्ती परधर्मात जातो आहे किंवा परकीयांची कर्म करतो आहे, याचं नेमकं काय कारण. स्वधर्म कल्याणकारक आहे, कीर्तिकारक आहे. परधर्म अकीर्तिकारक आणि वाईट आहे, अधोगतीला नेणार आहे. असं असतानासुद्धा काही लोक परधर्मामध्ये प्रवेश करतात किंवा दुसऱ्याच्या कर्माचं अनुकरण करतात. याचं नेमकं काय कारण. जर त्याचं एक कारण असेल तर एक कारण सांगा, मी त्याला नष्ट करेल. किंवा जर अनेक कारणं असतील तर ती सांगा. आता प्रश्न निर्माण होऊ शकतो भगवंताच्या समोर. भक्तराज अर्जुनाने हा देवाला प्रश्न विचारला की नेमकी कारणं अनेक आहे का एकच मुख्य कारण आहे, बाकीचे सहकारी कारण आहे. जर सगळेच मुख्य कारणं असतील तर सगळ्या कारणाला नष्ट करता करताच आयुष्य निघून जाईल. आणि जर एकच कारण असेल मुख्य कारण, तर त्या कारणाला जर मी नष्ट केलं तर बाकीची कारणं आपोआप नष्ट झाल्यासारखीच आहे. म्हणून हा प्रश्न विचारला की देवा
परधर्माचं अनुकरण करण्यासाठी नेमकं काय कारण आहे? प्रश्न विचारणारा सरळ मनाचा पाहिजे. मी काल एक वाक्य वाचलं महापुरुषांचं, कधीकधी जिज्ञासापूर्तीसाठी प्रश्न विचारला जातो. जे प्रश्न संवाद जो असतो ना, तो जिज्ञासापूर्तीसाठी असतो. व्याख्यान जे असतं ते स्वमत पोषणासाठी असतं. व्याख्यानामध्ये मला असं वाटतं बुवा असं म्हणून सांगितलं जातं, ते व्याख्यान आहे. संवादामध्ये जिज्ञासापूर्ती असते आणि कथा रसास्वादनासाठी असते. म्हणजे जेव्हा भगवत कथा केली जाते तेव्हा त्याच्यामध्ये आनंदाचा भोग आहे. संवाद केला जातो तेव्हा जिज्ञासापूर्ती आहे. आणि व्याख्यानामध्ये स्वतःच्या मताचा अभिप्रायाचं पुष्टीकरण असतं. आता इथे जो प्रश्न विचारला हा जिज्ञासापूर्तीसाठी आहे, पण प्रश्न विचारणाराही सरळ मनाचा असावा म्हणून शब्द वापरला अर्जुन उवाच. जो अत्यंत सरळ मनाचा आहे त्याला म्हणतात अर्जुन. परमार्थामध्ये मनुष्य सरळ असावा त्याला आर्जव म्हणतात, आर्जव. नाहीतर मग महाराज तुमचा किती अभ्यास आहे, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि त्याला एकच पाठ असतो आणि तेवढाच तो विचारतो, बाकी काही नाही. सांगा श्रावण बाळाचे आईवडील कोण, बस एवढंच माहिती असतं, बाकी काही माहिती नाही. तरी ते विचारतात. आणि काही काही लोकांना एकच प्रमाण आणि आपण नाही सांगितलं आणि मग तुम्ही काय करता काय, तुम्ही तर रामायणाचार्य आहे ना, अभ्यास नाही काय, असं म्हणतात. तसं नाही. भक्तराज अर्जुनाचं सरळ मन आहे. अर्जुन वाच अथ केन प्रयुक्तः अयं पापं चरति पुरुषः अनिच्छन् अपि वार्ष्णेय बलात् इव नियोजितः. हे वार्ष्णेय, वृष्णीकुलोत्पन्न असणाऱ्या हे भगवान श्रीकृष्णा, असा एक अर्थ आहे. देवा असा प्रश्न ज्ञानोबा पुढे म्हणणार आहे. हे वार्ष्णेय, अथ यानंतर, केन प्रयुक्तः अयं पुरुषः पापं चरति, हा पुरुष कुणाच्या द्वारे प्रयुक्त केला जातो, कोणाच्या द्वारे याला प्रेरणा केली जाते आणि त्या प्रेरणेनं पाप करण्याची इच्छा नाही तरीसुद्धा हा पापं चरति, पापामध्येच विचरण करतो. बरी इच्छा नाही ना, अनिच्छन अपि, मनुष्याला माहिती असतं प्रसंग कधी कधी असा येतो, त्याला माहिती असतं, त्याने ते ऐकलेलंही आहे, पण काय त्याच्यासमोर असा काहीतरी प्रसंग आला की त्या प्रसंगात तो वाहून जातो आणि एखादी चूक करून बसतो. अनिच्छन अपि, इच्छा नसताना देखील बलात् इव नियोजितः, बळजबरीने जणू काही एखाद्याने त्याची योजना केली आहे, कोणीतरी बळजबरीनं प्रेरणा केली आणि त्याच्याकडून ते कर्म करून घेतलं यंत्राप्रमाणे. असं तो का करतो, पापाचं अनुसरण का करतो, असा प्रश्न विचारला. स्वतःला इच्छा नाही पण कुणाकडून तरी प्रेरणा. बरं, प्रेरणा पण अशी प्रबळ आहे की बलात् इव, बळजबरीनं बलाचा वापर करून त्याला त्यामध्ये घालवलं जातं. हे घडतं कशामुळे, असा माझा प्रश्न आहे. वास्तविक देवाने हे उत्तर पाठीमागं दिलं आहे. ध्यायतो विषयान् पुंसस् संगस्तेषुपजायते, संगा संजायते कामः, कामात् क्रोधोभिजायते, क्रोधात् भवति सम्मोह, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. हे प्रणश्यति आहे ना, इथपर्यंत मनुष्याच्या बुद्धीचा नाश झाला की त्याचा नुसता नाश नाही होत, नश्यती नाही, प्रणश्यति, प्रकर्ष करून तो नष्ट होतो. म्हणून शरीर नष्ट झालं तर हानी नाही, एखादं इंद्रिय नष्ट झालं तर हानी नाही, पण मन बुद्धी म्हणजे अंतःकरण जर नष्ट झालं तर सर्व हानी आहे. मग सर्वात जास्त आपल्या मनाला, बुद्धीला जपलं पाहिजे. त्याच्याही अगोदर इंद्रियांना जपलं पाहिजे आणि त्याच्याही अगोदर शरीर जपलं पाहिजे. मी काल ते कर्मयोग वाचत होतो, त्याच्यामध्ये त्या महापुरुषाने एक वाक्य चांगलं दिलं आहे. ज्याला शरीर व्यवस्थित ठेवता येत नाही त्याला मन काय व्यवस्थित ठेवता येणार आहे. म्हणून पहिलं शरीर जपलं पाहिजे आहार विहाराच्या बाबतीमध्ये. ते जर प्रसन्न असेल तर मन आणि बुद्धी आपोआप प्रसन्न होतात. नाहीतर शरीर ठणकत आहे आणि तो पाठाला येऊन बसला, लक्ष नाही लागत. शरीरही व्यवस्थित असलं पाहिजे. बैठक व्यवस्था आहे ना, ते आसनाशिवाय होत नाही. यावर आता ज्ञानोबा स्पष्टीकरण सांगतात. तरी देवा हे ऐसे कैसे, जे ज्ञानी यांची ही स्थिती भ्रंशे, मार्ग सांडून अनारिसे चालत देखो, तरी देवा, तर देवा म्हणजे कर कसं, आता मला काही अपेक्षित आहे ते मी आपणाला विचारतो, पुशेन,
ते आपण सांगा. प्रश्न कोणाच्या संबंधाने विचारला? सामान्य पुरुषाच्या संबंधाने नाही विचारला. भगवंताने पुरुषः असा शब्द वापरला. ज्ञानोबाने सरळ शब्द वापरला. ज्ञानियांची ही स्थिती भ्रंश आहे. जे ज्ञानोबांनी या प्रश्नाला उंची दिली आहे. बरं, सामान्य माणसं वागतीलच हो, शहाणी माणसं का अशी वागतात? ते उदाहरण दिलं आहे. ते मांजर असते ना, ते मांजर मेलेल्या उंदराच्या मागं लागत नाही, कारण त्याला माहिती आहे हे आपलं खाद्यच आहे. जो जास्त उड्या मारतो ना, मांजर त्याच्यावर टपून राहते. बरं, मारू द्या उड्या, मांजर त्याला पकडते. तसं अज्ञानी माणसं ही विकारांच्या ताब्यातच आहे. पण ज्ञानी माणसं कसं का ताब्यात जातात? ती माया त्याला खेळविते. नवल अहंकाराची गोठी, विशेषण लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. ती माया म्हणते आहे, बाकीचे तर आमच्याच ताब्यात आहे. पण हा लय चांगलं व्याख्यान करतोय, बाबाच्या भाषेमध्ये टळटळ बोलतोय, राऊतबाबाच्या भाषेत. माया त्याच्यावर टपून राहते आहे. प्रश्न तसा विचारला. देवा, बरं देवालाच का प्रश्न विचारावा बरं? त्याचं एक कारण, देव सर्वज्ञ आहे. दुसरं कारण, सर्वांच्या हृदयात विराजमान आहे. तिसरं कारण, त्याला न सांगता सगळं कळतं. सर्वज्ञ असल्यामुळे येण्याची पडवुनी वेद केला शहाणा. सर्वागटी राम हृदयातच आहे, हृदयातलं कळतं, सांगावं लागत नाही. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. ते तुकोबारांचं पण तसंच प्रमाण आहे. कोण पुण्य यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वादिक दुराविले, ऐसी वर्णे मज दावी नारायणा, अंतरीच्या खुणा प्रगटवणे. खुणा म्हणजे लक्षणं. कुठं आहे? अंतरी. मग आतली जर लक्षणं असतील तर ते प्रगट करून दाखवायची. ज्याला आतलं कळायचं असेल त्याला आत बसावं लागतं, त्याशिवाय ते आतलं त्याला कळत नाही. आणि याला कळतं. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. म्हणून मनुष्याने देवाजवळ आणि संतांच्या जवळ फार चाप्टर होऊ नये. ते तर व्यवहारामध्ये चालतं ते, पण इथं मात्र मोकळं असलं पाहिजे. कोणापासूनही लपविता येईल, त्यांच्यापासून लपविता येत नाही. लपविता खरे येत नाही, म्हणून मोकळं असावं. देवा हे ऐसे कैसे, जे ज्ञानी यांची स्थिती म्हणजे अवस्था. सामान्य अज्ञानी पुरुष जाऊ द्या, पण जे परोक्ष ज्ञानी आहे, अपरोक्ष ज्ञानी, अदृढ अपरोक्ष ज्ञानी, ज्यांना शास्त्रीय सगळ्या प्रकारचं ज्ञान आहे, पण कधीकधी त्यांचीसुद्धा स्थिती किंवा अवस्था भ्रंशे, त्यांचीसुद्धा स्थिती बिघडते, अवस्था बिघडते. आणि जो काही वेदाने संत महापुरुषांनी मार्ग दाखवला, जे आचरण सांगितलं मार्गाधारी वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती, हा मार्ग आहे ना. महाजन येन गतस्स पंथाहा, त्याला मार्ग म्हणतात. संत मार्ग दाखवून अगोदर गेले, मार्ग दावून गेले आधी, पण हे मात्र त्या मार्गाने न चालता कधीकधी मार्ग सांडून त्या मार्गाचा परित्याग करून अनारिसे चालत देखो. अनारिसे म्हणजे अन्यथा, वेगळं, म्हणजे शास्त्र वचनाचं उल्लंघन करून चालताना मी पाहतो आहे. आणि बऱ्याच प्रकारची उदाहरणं भक्तराज अर्जुनांनी पाहिली आहे. चालत देखो. बरं, त्यांना कळत नाही असं नाही. सर्वज्ञ ही जे होती, सर्व विषयातलं ज्यांना कळतं त्यांना सर्वज्ञ म्हणतात. सर्वज्ञ खरा आहे परमात्मा. सर्वज्ञ कल्प आहे वेद. सर्वज्ञ कल्प आहे, जवळजवळ देवा एवढं कळतं वेदाला. बाकीचे लोक सर्वज्ञ म्हणजे त्या त्या विषयातलं सगळं कळतं. एखादा अज्ञ आहे, एखादा तज्ज्ञ आहे, एखादा अल्पज्ञ आहे, काही जण सर्वज्ञ आहे. हे त्याचे प्रकार. काहीच कळत नाही हेही कळत नाही, अज्ञ. एकाला थोडं कळतं, वासरात लंगडी गाय शहाणी, अल्पज्ञ म्हणतात त्याला. एखादा तज्ज्ञ असतो, त्या विषयातलं पूर्ण कळतं. सर्वज्ञ सर्व विषयातलं थोडं थोडं कळतं. किंवा एखादा व्यक्ती शास्त्रातलं सगळं त्याला माहिती आहे म्हणून सर्वज्ञ. असे सर्वज्ञ जे होती, जे असतात, हे उपायही जाणती. हे सगळे उपाय त्यांना कळतात. रागद्वेषाच्या वश होऊ नये, आपल्या इंद्रियांच्या विषयांच्या विकारांच्या ताब्यात जाऊ नये. इंद्रियांना आवरायचं असेल तर मग कसं आवरावं? मनाला वासनेपासून आवरावं. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, परिग्रह, शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, हे उपायसुद्धा त्यांना कळतात. प्रत्याहार म्हणतात त्याला.
पण तेही परधर्मे व्यभिचरती कवने गुणे. कोणत्या गुणामुळे परधर्मे व्यभिचरती, दुसऱ्यांच्या धर्माचं आचरण करतात. दोन अर्थ होतात बरं याचे. समजा आता एखादा ज्ञानी पुरुष आहे, सर्वस्वाचा सर्वसंग परित्याग केला की नाही, मग त्याने काय करावं? त्याने आपलं भगवत चिंतन हा धर्म आहे, त्याने ते करावं की नाही? तो ते देतो सोडून आणि गृहस्थाचे कर्म करत बसतो. परधर्मे व्यभिचरती कवने गुणे. किंवा एखादा विरक्त महात्मा आहे, तोही राज्य चालविण्याचा प्रयत्न करतो, किंवा जी कर्म त्याला योग्य नाही अशी कर्म तो करत असेल, तर याचं नेमकं काय कारण? परधर्मे व्यभिचरती कवने गुणे, म्हणजे त्याला निवड करता येत नाही का? विवेक नाही. याकरिता उदाहरण, बेजा आणि भुसा अंध निवाळणे जैसा, नाविक देखनाही तैसा बरळे कापा. एकाच वहीमध्ये दृष्टांत आणि सिद्धांत दोन्ही आहे. ते ज्ञानोबा दुसऱ्या अध्यायामध्ये म्हणतात ना, भूसबी एकवट ओपनेता राहे घनवट, ओढो ते फलकट जाणू आले. जर आपण ते मळणी यंत्रातून धान्य बाजूला काढलं तर त्यामध्ये भुसाही राहतो आणि बीजही राहतं. मग शेतकरी त्या माळ्यावर चढतो उंच भागावर, आणि एकत्रित झालेलं जे कण असेल त्या वाऱ्याच्या माध्यमातून उपणतो, तर ते उडतं फलकट आणि सारभूत धान्याचे कण खाली राहतात. भूसबी एकवट उपनिता राहे घनवट, उडे ते फलकट जाणू आले. तर शेतकरी त्या बाबतीमध्ये विवेकी आहे, वारा त्याला सहाय्य करतो, पण हे निवड करण्यासाठी डोळस असावा लागतो. हे आंधळ्याला जमणार नाही. बेजा आणि भुसा, भूस आहे आणि बी आहे, एकत्र केलं तर अंध निवाळणे, आंधळा मनुष्य त्याची निवड करावी त्याला कळत नाही. जैसा, जाऊ द्या तो आंधळा आहे. पण नाविक, नाविक म्हणजे कधी कधी क्षणभर एखादे वेळी असा त्याचा अर्थ. देखनाही तैसा बरळे कापा. देखणा म्हणजे डोळस मनुष्य, चांगली दृष्टी आहे त्याची, म्हणजे सुईमध्ये धागा त्याला ओवता येतो, इतकी दृष्टी चांगली त्याची, देखणा आहे. पण त्यालासुद्धा मात्र कधी कधी भूस आणि बी यांची निवड करता येत नाही. कापा बरळे, तो का बरं असा बरळतो किंवा चुकतो असं होऊ शकतं की नाही? डोळसाने चुकू नये. आंधळा चुकला तर मान्य आहे, तसं ज्ञानी पुरुषाने अन्यथा वागू नये. अज्ञानी वागला तर मान्य आहे. याचा अर्थ असा नाही की अज्ञानी स्वैर वागावं. एखाद्या प्रसंगाला चुकला तर कळू शकतं आपल्याला की त्याला कळत नाही. समजा एखाद्या व्यक्तीला माहीतच नाही, त्याच्याकडून व्रतभंग झाला तर हरकत नाही. पण एखाद्याला चांगलं माहिती आहे आज एकादशी, आणि तरी म्हणतो नाही माझ्या लक्षात राहिलं नाही. नाविक देख नाही तैसा बरळे कापा, असं होऊ शकतं की नाही? आंधळ्या व्यक्तीचं मान्य आहे थोडंफार, अज्ञानी पुरुषाला फार नियम नाही लागत. पण ज्ञानी पुरुष चुकला तर मात्र का होतं असा प्रश्न आहे. बरं, त्याची इच्छा नाही आहे पण तरीसुद्धा घडतं. जे असता संग सांडिती, त्याची संसर्ग करिता न धाती, वनवासी ही सेविते जनपदाते. आता या 2-3 ओव्याचा खरं तर 4 ओव्याचा एकत्र विचार आहे बरं. ऐसा बलात्कारू एक दिशे. बलात्कारू म्हणजे बळजबरीनं केली जाणारी क्रिया. बलादिव नियोजित हा, बळच कोणीतरी त्याच्याकडून ते कर्म करून घेत आहे असं दिसतंय या ओव्यामध्ये, म्हणून 4 ओव्याचा एकत्र विचार. आता सगळ्यांनाही वाचत आपण लक्षात ठेवा. जे असता संग सांडिती, संग म्हणजे काय? मनामध्ये विषयांच्या विषयी असणारी आसक्ती, त्याला संग म्हणतात. किंवा संग म्हणजे संबंध, संग म्हणजे सहवास. जे असलेला संग टाकतात आणि काय करतात? निसंग होतात. म्हणजे पूर्वजीवनामध्ये निसंग झाले. घरात होते, घरातला सगळा प्रपंचाचा त्याग केला, गेले. असता संग सांडिती, असलेला संग सोडला. पण कालांतराने असं होतं, त्याची संसर्ग करिता न धाती, न धाती वाक्प्रचार, तृप्त होत नाही. धाती म्हणजे तृप्त होणे, न धाती म्हणजे तृप्त होत नाही. ज्यांनी अगोदर सर्व संग परित्याग केला आणि विरक्त झाले, कालांतराने तीच माणसं पुन्हा त्या सहवासामध्ये, लोकांच्या सहवासामध्ये येण्यासाठी इतका लोकांच्या सहवासामध्ये राहतात की तृप्त होत नाही. हे चिरंजीव पदामध्ये चिंतन दिलं आहे बघा. अगोदर तो विरक्त असतो आणि मग लोक नेमकी त्याची स्तुती करतात, नेमकी
म्हणत हरीचा अवतार आम्हा लागी झाला स्थिर, तुम्ही साक्षात देवाचे अवतार आहात. त्याला वाटतं खरंच आहे आपण देवाचे अवतारच आहात. मग जे जे जन वंदिती तेच त्याची निंदिती, ते त्याची निंदा करते की नाही. जनस्तुती लागे मधुर, त्याला ते शब्द फार गोड वाटतात. आणि ते खरं आहे, त्याची जर एकदा चटक लागली ना, अहो फार अवघड आहे. ते स्तुती ऐकण्याची चटक लागली तर असं वाटतं आपलं कीर्तन झालं की 5 मिनटं आपल्याविषयी कोणीतरी बोललंच पाहिजे, काही का होईना चांगलं. आणि नाही बोलत असं वाटतं बहुतेक आपला कार्यक्रम पडला असं वाटतंय बघा व्यक्तीला. ती स्तुतीची चटक असते. असं ता संग सांडिती, त्याची संसर्ग करिता अन्नधाती, वनवाशीही सेविती जनपदाती. जे घरातून निघून गेले, वनात राहिले, वनातच राहावं की नाही. कालांतराने त्यांना भावना होती नाही ना आपण वनात लय दिवस राहिलो, आता वनात नाही, आता जनात राहू. वनवाशीही सेविती जनपदाती. जनपद म्हणजे गर्दीचा भाग, जनपद म्हणजे राजधानी असा याचा अर्थ होतो. ते सुद्धा गावात किंवा गावातल्या लोकात उपस्थित मिळतात. आणि हे लोक संपर्कात राहिलं ना, तिथं गेल्यानंतर आपले अभंग विसरतात, ते आठवत नाही आपल्याला. आळंदीमध्ये सहज परमार्थ होतो, सहज, आणि कळतसुद्धा नाही आपला दिवस कसा गेला म्हणून. इतके आळंदीच्या भूमीचं वैशिष्ट्य आहे. पण हे क्षेत्र जर आपण सोडलं आणि गावाकडं जर गेलं तर गावाकडचंच मग लय मोठ्या गोष्टी ऐकाव्या लागतात. ते आपलं सुरुवातीला 5 मिनटं लोक ऐकतात आणि आपलं झालं की मग आता अवधारा कथा गहन त्यांची गहन कथा ऐकावी लागते मग आपल्याला. वनवाशी ही सेवेती जनपदाते. वनात गेलेले सुद्धा पुन्हा लोकांच्या वस्तीमध्ये का मिसळतात प्रश्न आहे. ते उदाहरण ऐकलं आहे बघा, काही काही लोकांना मृत्यू कळतो, म्हणजे त्यांना वाटतं की आता आपण जाणार आहे. मग इथं मरण आल्यापेक्षा आपण वाराणसीला जाऊ, काशीला. मग तिथं गेलं की तिथलं वातावरण मानवतं त्यांना आणि दष्टपुष्ट होतात. ते बहुतेक यमाला माझा विसर पडला आहे, आता काही मला मरण येणार नाही, गावाकडून जाऊन येऊ. गावाकडं आले की मरण येतं. हा प्रकार म्हणजे काय, वनवाशी ही सेवेती जनपदा, ते असाच प्रकार आहे. आपण तरी लपती सर्वस्वे पाप चुकविती, परी बलात्कारी सुई जती तयाची माझी. सुई जती म्हणजे घातली जातात, त्याच्यामध्ये प्रविष्ट केली जातात. आपण तरी लपती, आपल्याला कोणत्याही प्रकारच्या ते ब्राह्मणाचे पोरे ग खेळाशी भ्याले, ते 12 वर्षे लपाले रे. लपण्याचा प्रसंग तोच आहे. एवढ्या अर्थाने ती ओवी त्यांच्या पुरती घ्या. ज्याप्रमाणे शुकाचार्य म्हणले नाही, मी मातेच्या उदरातच थांबतो, बाहेर आलं की मला मायेचा स्पर्श होईल, त्यामुळे मी इथंच लपून राहणार. 12 वर्ष लपाले रे. ते लपाले, भगवंताने व्यासांनी आश्वासन दिलं की तुम्हाला माया स्पर्श नाही करणार, तेव्हा ते जन्माला आले, पण तरी घरात नाही राहिले. ब्राह्मणाचे पोरे खेळाशी भ्याले, 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले, नको या जगामध्ये राहिला. तसा एखादा व्यक्ती जगाच्या आकर्षणापासून लपतो, जगाला दिसू देत नाही, एखाद्या गुहेमध्ये जाऊन बसतो की कोणी इथपर्यंत येऊच नाही. काही काही व्यक्तिमत्व अशा निबिड भागामध्ये राहतात, तिथं कोणीच आपल्याकडे येऊ नये. डॉक्टर बाबांकडे एक व्यक्ती पाठीमागे आली होती 2-3 वर्षापूर्वी. ते हिमालयात राहतात आणि हिमालयात जवळपास फक्त 4 महिने फक्त ते भारतामध्ये परिभ्रमण करायला खाली येतात. 8-10 महिने तिथंच राहतात. त्यांना विचारलं तिथं काय काय आहे, ते म्हणे सगळे प्राणी, सगळे पशु आहेत, अस्वल आहे, सिंह, वाघ, हत्ती, हे सगळे आहेत. म्हणे मग तुम्हाला ते काहीच करत नाही का? म्हण नाही. म्हण का? त्यांनाही वाटतं हाही आपल्यातला कोणीतरी पशु आहे, त्याच्यामुळे ते आम्हाला इजा नाही करत. हे लपणं आहे. अशा भागात काही राहतात की लोकांचा आपल्याला त्रास होऊ नये. काही काही भाग अशा असतात जिथं गेलं की रेंजही लागत नाही. चांगल्या गोष्टी आहे, एकांतामध्ये चिंतन होतं. पण एखादा व्यक्ती सुरुवातीला या निश्चयाचा जर असेल, म्हणून एकांतामध्ये जरी राहायचं असेल तरी त्याने अगोदर काही शास्त्रचिंतन केलेलं पाहिजे. एकांतामध्ये जाऊन काय करायचं हे तर कळालं पाहिजे ना. आणि जर ते नाही कळालं तर एकांत अशा अविचारी पुरुषालासुद्धा खायला उठतो. आणि मग एकांताचा निश्चय कालांतराने ती वृत्ती मावळलं की त्याला वाटतं मागं यावं. झाली आपली आता साधना सिद्ध, जाऊ लोकांच्या उद्धाराला, आपणच हे लपती, असं होऊ शकतं. सर्वस्वे पाप चुकविती, सर्वस्वाने म्हणजे काया वाचा मनाने सर्व प्रकाराने पापाला चुकवितात.
पण काय दुर्दैव असेल, बलात्कारे बळजबरीनं तयाची माझी त्याच पापामध्ये घातली जातात. लोकापासून लपली तो लोकसमूहामध्ये घातले जातात. पापापासून चुकविलं स्वतःला तर पापामध्ये प्रविष्ट केली जातात. ज्या विषयाची त्यांना किळस आली त्याच विषयाचा ते संग्रह करतात. पुन्हा जयाची जीवे घेते विवसी. उडिया बाबा असं म्हणतात, प्रवचनामध्ये म्हणाले होते की ज्याच्याविषयी तुमच्या मनात काम निर्माण झाला किंवा जो व्यक्ती तुम्हाला फार आवडतो ना, फार आवडतो, एकदम मनाने फक्त त्याची त्वचा काढून बघा. फक्त त्याची त्वचा बाहेरची काढायची, वरची मनाने काढायची, म्हणजे आपल्या मनातला जो काही विकारी भाव आहे आपोआप कमी होऊन जाईल. जयाची जीवे घेते विवशी. विवशी म्हणजे किळस, ज्याचे अत्यंत आपल्याला घृणा येते, तेच जडोने ठाके जीवेशी. आणि तोच असणारा विषय जीवेशी जडोने ठाके, तो आपल्यामध्ये अत्यंत घट्ट रोवून बसल्यासारखा राहतो. जडोने ठाके हा वाक्प्रचार आहे. अगदी आपल्या मनामध्ये जागा करून राहतो. ज्या विषयाविषयी पूर्वजीवनात आपल्याला किळस आली होती, कालांतराने तोच आपल्याला आवडतो. चुकविता थे गिवसी तया तेची. ज्याला आपण चुकविण्याचा, बाजूला दूर लोटण्याचा प्रयत्न केला, पुन्हा तेच विषय, त्याच गोष्टी चुकविल्या होत्या, म्हणजे जणू काही त्याच गोष्टी पुन्हा आपल्याला शोधत येतात आणि आपल्या अंगावर आदळतात. चुकविता ते गिवसी तया तेची. त्याला त्या शोधित येतात. आमच्यापासून लांब चालला का जवळ येतात त्या, असं होतं. ज्यांनी या पंचदशीची रचना केली, श्रीमद विद्यारण्य स्वामी, त्यांच्या बाबतीमध्ये असं सांगितलं जातं, पूर्वजीवनात गृहस्थ होते. आता गृहस्थ जीवनामध्ये वित्त लागतं की नाही. गायत्री मंत्राशी पुरस्चरण केले. 24 लाख वेळा मंत्र उच्चार करणं याला एक पुरस्चरण म्हणतात. आणि त्यांनी बरीच केली की आपल्याला वित्त प्राप्त व्हावं. प्राप्तच नाही झालं. गृहस्थ जीवनाचा परित्याग केला आणि संन्यास घेतला. आता संन्यासी पुरुषाला अग्नीचा स्पर्श करायचा नसतो आणि द्रव्य स्पर्श करायचा नसतो. आता जेव्हा द्रव्याची गरज होती तेव्हा मिळालं नाही, आणि संन्यास धारण केला की लोक दक्षिणा ठेवायला लागले. मग त्यांनी मातेलाच विचारलं, गायत्री मातेला, ज्या काळात मला गरज होती गृहस्थ जीवनात तेव्हा द्रव्य नाही मिळालं, आणि आता चुकविता ते गिवसी तया तेची. मी द्रव्याला चुकविण्याचा प्रयत्न करतो, ते द्रव्य मात्र शोधत मला येते. एवढ्या अर्थाने हा दृष्टांत घ्या. पुढचा भाव सांगण्यासारखा आहे. मातेनं सांगितलं, तुझं गायत्री पुरस्चरण वाया गेलं असं नको म्हणू, कारण पापच एवढं होतं. पाठीमागे पहा, तसे डोंगराला आग लागली होती प्रचंड. ते म्हणे हा डोंगर नाही, हा तुझ्या पापाचा डोंगर आहे, आणि केलेल्या पुरस्चरणामुळे ते सगळं पाप नष्ट झालं. जोपर्यंत प्रतिबंध पापाचा नष्ट होत नाही तोपर्यंत मी कशी काय प्रसन्न होणार. आणि संन्यास घेतल्याबरोबर मनुष्याचा दुसरा जन्म होत असतो. मागच्या जन्माचा सगळा संबंध तुटतो. म्हणून आता त्या गायत्री मंत्राचं फल मिळतं आहे. चुकविता, हे धनाला चुकविण्याचा प्रयत्न करतोय, आता ते जवळ येत आहे. चुकविता ते गिवसी तया तेची. हे सगळं दिसताना मनुष्याचा प्रयत्न नाही बरं, किंवा साधकाचा, ज्ञानी पुरुषाचा या गोष्टी करण्याचा प्रयत्न नाही, पण प्रयत्न नसताना अनिच्छनापी, इच्छा नसताना सुद्धा या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये का येतात. म्हणून भक्तराज अर्जुन म्हणतात, देवा ऐसा बलात्कारो एक दिशे. असं कोणीतरी बलाचा वापर करून त्याच्याकडून हे कर्म करून घेत आहे असं मला वाटतंय. तो कवनाचा येत आग्रह असे, हा त्याच्याकडून हे कर्म करून घेण्याचा आग्रह नेमका कुणाचा, त्याचा तर नाही, त्याचा आग्रह नाही आहे, कारण त्याने ते प्रयत्न केला. संग परित्याग, वनवासाचं सेवन, पापापासून चुकविणं, विषयाची किळस आली, अनेक प्रकारचे आघात चुकविण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ त्याचा प्रयत्न नाही, त्याचा आग्रहसुद्धा नाही, पण हा दुसरा कोणाचा तरी आग्रह आहे. तो कवनाचा येथा आग्रह असे, हा नेमका आग्रह कोणाचा आहे. आपल्या पण जीवनात घडतं की नाही असं. ह्या सगळ्या ओव्यात, ह्या सगळ्या ओव्या बाकीच्यांच्या तर नाही आहे, पण बहुतेक आपल्या तर नक्कीच आहे. या ओव्यांचा मूर्तिमंत अवतार म्हणजे आपलंच जीवन आहे ना. म्हणजे कोणाचा आग्रह आहे, कवनाचा आग्रह येतं असे. हे बोलावे, कोणी बोलावं. वार्ष्णेय ऋषिकेशे पार्थ म्हणे, ऋषिकानाम इंद्रियानाम ईशः. जो सगळ्यांच्या इंद्रियांचा स्वामी आहे, म्हणून संबोधन तेच वापरलं बरं.
म्हणून आमच्या इंद्रियांनी विषयांच्या बाग जाऊ नये, त्या इंद्रियांचा स्वामित्व आहे. म्हणून हे ऋषिकेश परमात्म्यानी जो सर्वांच्या इंद्रियांचा स्वामी आहे, अशा ऋषिकेश परमात्म्याने आम्हाला सांगावं. पार्थ म्हणे, प्रश्न कसा विचारला? इच्छा नसतानाही बळजबरीनं नियोजित केल्याप्रमाणे एखादा व्यक्ती पापाचरण का करतो, त्याचं मला कारण सांगा. आता याचं कारण कोण आहे? ईश्वर नाही. ईश्वर तर प्राणी कर्मसापेक्ष फलदाता आहे. ईश्वर पण नाही. प्रकृती ही जड आहे, विषय पण जड आहे, इंद्रियसुद्धा जड आहे. मग निर्माण कोण करतं? तर त्यांनी असं म्हटलं आहे की वास्तविक ईश्वरापासून ईश्वरीय सृष्टीतलं अंतःकरण आहे, आणि त्या अंतःकरणात जेव्हा वासना प्रविष्ट होते तेव्हा ते वासना प्रवृत्त करते. त्यांनी उदाहरण दिलं आहे विजेचं. समजा एखाद्या यंत्रामध्ये वीज प्रवाहित होते आहे, आणि ते जर यंत्र बंद पडलं तर वीज पुरवठा चालूच असतो. मग अग्नी लागला की नाही? मग अग्नी लागला याला कारण कोण? वीज? अजिबात नाही. विजेचा काय दोष आहे? वीज अग्नी लागायला कारण नाही. मग यंत्रातला दोष हा अग्नी लावायला कारण आहे. तसं ईश्वरीय सृष्टी, ईश्वराची प्रकृती हे कारणच नाही आहे, मग वासना कारण आहे. म्हणून उत्तर तसंच दिलं आहे. श्री भगवान वाच काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भव महाशनो महापाप्मा विद्ये नमिह वैरिणम. श्री भगवान वाच. इथे आचार्यांनी श्री भगवान शब्दाचा अर्थ केला आहे. ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य साही गुणवर्य वसती जेत मनोनितो भगवंतु. उत्तर देणारा ज्ञान संपन्न पाहिजे ना. म्हणून श्री भगवान वाच. अर्जुना, पापाचरण करण्याची प्रेरणा करणारा विकार कोण आहे? काम. जेव्हा मनुष्याला योग्य अयोग्य याची निवड न करता एखादा विषय फक्त कानाने ऐकला की तो प्राप्त करासा वाटतो, अशी इच्छा, त्याला म्हणतात काम. ते योग्य आहे का अयोग्य याचा विवेक नाही. फक्त ऐकलं की वाटतं ते घ्यावं, त्या इच्छेला म्हणतात काम. आणि हा कामच मनुष्याला वाईट असणाऱ्या पापामध्ये प्रवृत्त करतो. मग आपलं काम काय आहे? ज्यामुळे तो काम नष्ट होईल अशी आराधना केली पाहिजे. म्हणून काम हा काम आहे. हाच काम जर एखाद्या पुरुषाने जर आपल्याला प्रतिबंध केला की त्याचं क्रोधात रूपांतर होतं. आणि क्रोधिष्ट आणि कामी असणारा व्यक्ती कोणाचा ऐकत नसतो. कामातुराणां भयं न लज्जा. त्याला भीती नाही, संकोच वाटत नाही. आणि क्रोध प्राप्त झालेल्या पुरुषाला गुरूंची आज्ञासुद्धा काही वाटत नाही. तो मोठ्या महापुरुषावर किंवा वयाने श्रेष्ठ असणाऱ्या लोकांसुद्धा राग करू शकतो. हाच काम आहे, हाच क्रोध आहे. निर्माण कुठून झाला? रजोगुण समुद्भव. हा दोन अर्थ आहे. रजोगुणापासून निर्माण झालेला काम आणि क्रोध पापाची प्रेरणा करणारा आहे, किंवा रजोगुणाला प्रगट करणाराच काम आहे. रजोगुण अव्यक्त आहे, आणि अव्यक्त असणारा रजोगुण कामामुळे अभिव्यक्त होतो. दोन अर्थ. एक तर रजोगुणापासून कामक्रोध निर्माण होतात, किंवा कामक्रोधामुळे रजोगुण प्रगट होतो, असा पण अर्थ आहे. म्हणे मग झाला निर्माण काम, मग आपण एक काम करू ना. मनामध्ये इच्छा निर्माण झाली ना, मग कामाला आपल्या इच्छेप्रमाणे एखादा विषय देऊ आणि त्याला तृप्त करू. तृप्त होईल का? महाशनो. अशन म्हणजे आहार. याचा आहार अत्यंत भयानक आहे. भरीजे तवा अधिकरिता होय जो. ज्ञानोबा 18व्या अध्यायामध्ये म्हणतात, या कामाला तृप्त करण्याचा प्रयत्न केला तर तृप्ती होत नाही. या पृथ्वीतलं सगळं धान्य, सगळं सोनं, सगळे पशु, सगळ्या स्त्रिया एका पुरुषाची सुद्धा तृप्ती नाही करू शकत. यत पृथिव्यां ब्रीहि एवं हिरण्यं पशवः स्त्रियः नालमेकश तत्सर्वम इति मत्वा शमं व्रजेत. म्हणून मनुष्याने तृप्त संतुष्ट राहावं. इच्छा कधी कोणाच्या पूर्ण होत नाही. महाशनो अत्यंत खादाड आहे. तैशी तृष्णा वाढीनलिया मेरुई हाता आलिया. तरी म्हणे एखाद्या दारुणा वळगो. एकाही व्यक्तीची सुद्धा तृप्ती नाही होत. मनुष्य आयुष्य संपतं आणि इच्छा मात्र तशाच राहतात.
एका महापुरुषाने असं म्हटलंय, जेव्हा मनुष्याच्या इच्छा संपतात आणि आयुष्य शिल्लक राहतं जीवनमुक्ती. इच्छा संपल्यानं आयुष्य शिल्लक राहिलं तर जीवनमुक्ती आहे. आणि आयुष्य संपलं आणि इच्छा तशाच राहिल्या पुन्हा जन्म आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. असं महाशनो महापापमा काम आणि क्रोध मनुष्याच्या पाप करून घेणारे महापापी आहे. ते धर्माचं उल्लंघन आपोआप करतात. पाप होईल अजिबात नाही विचार करत. म्हणून अर्जुना इह म्हणजे या साधनेत परमार्थ मार्गामध्ये एनम वैरिणम विद्धी, या काम क्रोधाला आपले वैरी आहे हे जाणून घ्यावं. बाहेरचे वैरी एवढा त्रास नाही देत जेवढे आतले देतात. म्हणून अंतर्गत शत्रू ओळखता आले पाहिजे. समाजातले, देशातले किंवा राष्ट्रातले, तसे शरीरातले सुद्धा. शरीरामध्ये राहणार आणखीन एक शत्रू आहे, आलस्य हि मनुष्यानाम शरीर असतो महारिपुः. आपल्या शरीरातच राहतो ना आपला शत्रू आहे. तसे हे काम क्रोधाधिक राहतात कुठं? आपल्या आतच राहतात, आपल्या अंतःकरणातच. आणि आत राहून आपला गेम करतात, आपल्याला नष्ट करतात. असा शब्द आहे त्याचा. वैरिणम विद्धी, यांना तो वैरी जाणून घ्यावं. आता ज्ञानोबा आहे भगवान परमात्म्याला उत्तर काय देतात ते सांगतात. तव हृदय कमळ आराम, जो योगी यांचा निष्काम काम, तो मन तसे पुरुषोत्तम सांगेन ऐक. ज्ञानोबरायांनी श्री भगवान वाच या पदाचं केलेलं व्याख्यान आहे. ज्ञानोबराय श्री भगवान वाच भगवान पदाचे व्याख्यान इथं नाही करत, 6व्या अध्यायामध्ये करतात. अध्याय पण 6वा आणि गुणही देवाचे किती आहे? 6, म्हणून ती संख्या तिथं साधतात. हां, इथे मात्र कसं वर्णन केलं आहे? जर प्रश्न विचारणारा सरळ मनाचा असेल तर उत्तर देणारा सुद्धा उत्तमच लागेल की नाही. म्हणून हृदय कमळ आराम, आपल्या हृदय नावाच्या कमळामध्ये आराम करणारा किंवा रमविणारा, तैसा हृदयामध्ये मी राम. कारण आपलं हृदय अंतकरण सत्वगुणाचं कार्य आहे, स्वच्छ आहे. आणि स्वच्छ असल्यामुळे परमात्मा त्या ठिकाणी अभिव्यक्त होतो. सर्वा घटी राम असं म्हणताना तो आपल्या हृदयात राहतो. हृदय अयम, हा परमात्मा हृदयात आहे म्हणून आपण त्याला मूळ शब्द आहे हृदयम. हृदय अयम असा शब्द आहे. हृदयम हे जे आपल्या डाव्या बाजूला असतं ना, हे विज्ञानाने मान्य केलं हृदय आहे, त्याला हृदय नाही म्हणत. नखापासून तर आपले शेंडीपर्यंत सगळीकडे आपल्या शरीरामध्ये अंतःकरण व्याप्त आहे. म्हणून पाठीवर चालणारी मुंगी पण आपल्याला कळते, पायाला लागलेली ठेस पण आपल्याला कळते. का? अंतःकरण सगळीकडे आहे, म्हणजे बुद्धी सगळीकडे आहे. हे रक्तपुरवठा करणारं यंत्र आहे जे आपल्या मुठीच्या आकाराचं आहे, त्याला विज्ञानाच्या भाषेत हृदय म्हणतात. अध्यात्मामध्ये तेवढं हृदय नाही. हृदय सर्व शरीराच्या परिमाणाचं आहे. हृदय कमळ आराम, हृदय नावाच्या कमळामध्ये आराम करणारा, राहणारा किंवा हृदयाला रमविणारा कोण आहे? तो पुरुषोत्तम श्रीकृष्ण परमात्मा आहे. जो योगी यांचा निष्काम काम, योगी पुरुषांना कोणतीच कामना नाही म्हणून निष्काम, पण भगवत दर्शन व्हावं ही कामना आहे म्हणून निष्काम काम. संसाराची कामना नाही म्हणून निष्काम, पण अध्यात्मातली कामना म्हणून योगी पुरुषांच्या म्हणजे निष्काम कामतेचा विषय तो परमात्मा. तो म्हणत असे पुरुषोत्तम, म्हणजे भगवंताला 3 प्रकारची संबोधन वापरले. एक तर हा उत्तम पुरुष आहे, क्षर अक्षर हे 2 पुरुष, आणि यांच्यापेक्षा तिसरा उत्तम पुरुष म्हणून त्याला म्हणतात पुरुषोत्तम. हा पुरुषोत्तमही आहे, योगी पुरुषांच्या कामनेचा विषय पण आहे आणि सर्वांच्या हृदयामध्ये राहणारा. तो म्हणत असे सांगेन, मी तुला उत्तर देतो अर्जुना, पण तू ऐक, श्रवण कर. तरी हे काम क्रोध पाही, तिथं उत्तर 38व्या ओळीमध्ये आहे ना, कवनाचा आग्रह असे कोण आहे, कोणाचा आग्रह आहे की ज्यामुळे सगळे जर पापाचरण करतात, तर भगवान म्हणतात हे काम क्रोध पाही. आग्रह करणारे काम क्रोध आहे. जीवाकडून जोपर्यंत जीवाच्या मनात विकार निर्माण नाही होत तोपर्यंत तो पापाचरणच करत नाही. अंतःकरण सगळ्याचं स्वच्छ असतं, पण विकार आले की ते अंतःकरण कलुषित होतं. पंखा चांगलाच आहे आणि वीज पुरवठा सुरू आहे. वीज पुरवठा म्हणजे ईश्वराची सत्ता आहे.
पंखा त्याप्रमाणे कर्म करतो, पण पंख्यात जर धूळ झाली तर पंखा चालत नाही. तसं अंतःकरणात विकार आले की ते मग ईश्वराच्या आज्ञेचं उल्लंघन, चालत नाही ते. मग कधी कधी त्याच्यामध्ये जाळ निर्माण होतो. मग त्याला वीज नाही कारण, त्याला ते यंत्रातला दोष कारण आहे. तसं अंतःकरणातली विकार हे पापाला कारण आहे. तरी हे काम क्रोध पाही, जयांते कृपेचे साठवण नाही. यांच्या ठिकाणी कृपेचा अजिबात साठा नाही. म्हणून या कामक्रोधाला कुणाचीच दया येत नाही. भल्या भल्यांची नाही आली त्यांना दया. हो, कोणाचे काय जुळलं का ते? दया येत नाही म्हणा. वाक्य आपलं सहज. ते भगवान केवळ पंचानन येडका पंचानन, ते सगळं याच ओवे येतो. धडक मारिली शंकरा, केला ब्रह्म याचा मातेरा. कृपेची साठवण नाही. ते असं म्हणत नाही हे कॅबिनेट मंत्री सोडून द्या, त्याला कोणाची दया नाही. जया ते कृपेची साठवण नाही. हे कृतांताच्या ठाई मानी जाते. कृतांत म्हणजे काळ, जीवाचा नाश करण्याच्या बाबतीमध्ये हे काळाच्या ठिकाणी मानले जातात. जसा काळ सगळ्यांचा नाश करतो, तसे काम क्रोधाधिक प्रत्येक जन्मात जीवाचा नाश करतात. कृतांताच्या ठिकाणी हे मानले जातात. हे कसे आहेत? ज्ञानोबा एका ओवीमध्ये 3 प्रकारे त्यांचं वर्णन करतात. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मार्ग जे, हे देहदुर्गीचे धोंड, इंद्रियग्रामीचे कोंड, यांचे व्यामोहादिक बंड जगावरी. सत्ता कुठपर्यंत यांचे? सगळ्या जगावर. दिसायला सामान्य दिसतात, पण सगळे यांच्या ताब्यात आहेत. कसे आहेत म्हणे? एखादा जमिनीमध्ये निधी असतो, तो निधी बाजूला काढायचं म्हणलं की त्याला प्रतिबंध असतात. मातीचा, गाळाचा, पाषाणाचा. पण त्या धनावर जर वासना असेल तर माणसं होतात साप किंवा भूत, आणि स्त्रियांची वासना असेल तर हाडळ त्या धनावर. मग ते धन बाजूला काढायचं म्हणलं की तो सर्प बाजूला करावा लागतो. कधी कधी ते भूत इतके बलवान असतात, एखादा मांत्रिक तिथं गेला आणि मंत्र म्हणू लागला तर ते भूत म्हणतं थांब, संता घे माझ्याकडून, तुझा मंत्र चुकलाय, असे ते तयार असतात. कधी कधी जात नाही मांत्रिकाला, कधी कधी साप असतात. मग तो निधी जर प्राप्त करायचा तर भुजंग बाजूला करावा लागेल की नाही? तसं आत्मज्ञान नावाचा निधी आणि त्याच्यावर वेटाळा घालून बसलेले काम क्रोध भुजंग आहे. जोपर्यंत हे दूर होत नाही, ज्ञान प्राप्त नाही. ज्ञाननिधीचे भुजंग. विषय 5च आहे, 5 विषयाची दरी आहे. आणि यामध्ये एकदा मनुष्य कोसळला की त्याला खाणारे हे वाघ आहेत. विषयदरीचे वाघ. एखादा व्यक्ती भक्ती करू लागला, सेवा करू लागला आणि भजन मार्गाने निघाला, तर भजनामध्ये मनुष्याला कधी कामना निर्माण नाही हो. जर भजनात कामना निर्माण झाली तर ते भजन त्याचं मारलं जातं. आणि त्या भजन मार्गावर चालणाऱ्या मारणारे एक प्रकारचे कनिष्ठ जातीतले लोक हीन आहेत. भजन मार्गेचे मांग मारकचे, म्हणजे काम क्रोधाधिक ज्ञानालाही प्रतिबंध आहे आणि काम क्रोधाधिक भक्तीलाही प्रतिबंधक आहे. हे देहदुर्गीचे धोंड. देह नावाच्या किल्ल्याचे दगड आहेत. एखाद्या किल्ल्यात जसे दगड असतात की नाही, तसं आपले शरीर नावाचा किल्ला आहे. आणि याच्यातले दगड पायाभरणी म्हणजे हे आहेत देहदुर्गीचे धोंड. इंद्रियग्रामीचे कोंड. कोंड म्हणजे गावकूस. इंद्रिय नावाचं गाव आहे आणि या गावावर सगळीकडून यांचं आवरण आहे. इंद्रियग्रामीचे कोंड. विस्तार उद्या करू. यांचे व्यामोहादिक. व्यामोह म्हणजे अज्ञान. या कामक्रोधादिकांनी निर्माण झालेला व्यामोह, स्मृतिविभ्रम, या अज्ञानाचं बंड सगळ्या जगावर आहे. आणखीन काही चिंतन करायचं, पण ते आपण आता उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.